राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानाहून निघणार आहेत। सत्याचा मोर्चा स्थळी जाण्यासाठी राज ठाकरे यांचा आज लोकल प्रवास असेल। राज ठाकरे आज दादर ते चर्चगेट असा लोकल प्रवास करणार असल्याचंही कळतंय। या संदर्भात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतात। निवृत्ती, साधारणतः किती वाजेपर्यंत राज ठाकरे हे निघणार आहेत? नक्कीच थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या या शिवतीर्थ निवासस्थानावरून दादरच्या दिशेने रवाना होणार आहेत। दादर पश्चिम इथून पश्चिम रेल्वेने जे आहे ते चर्चगेटपर्यंत ते प्रवास करणार आहेत आणि त्यानंतर त्यांची काही एक महत्त्वाची बैठक जी आहे ती देखील चर्चगेटच्या एका हॉटेलमध्ये पार पडेल आणि त्यानंतर राज ठाकरे जे आहे ते मेट्रो सिनेमापासून मोर्चामध्ये सहभागी होतील। कारण की राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो ताफा पूर्णपणे या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की या मोर्चाचं प्रमुख आयोजन जे आहे ते मनसेच्या वतीनं करण्यात आलेले आहे। त्याच्या दृष्टीने सर्व नेते जे देखील जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत ते देखील नेते जे आहेत ते दादरवरून चर्चगेटच्या दिशेने रवाना होणार आहेत। स्वतः मनसे नेते बाळा नांदगावकर त्यासोबतच अविनाश अभ्यंकर देखील जे आहेत ते या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे जे आहेत ते दादरच्या दिशेने निघतील। दादर रेल्वे स्थानकावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम रेल्वेने प्रवास करत चर्चगेट पर्यंत पोहोचतील आणि प्रवास करत असताना जे सकाळच्या वेळेमध्ये जे प्रवासी असतात, जे चाकरमानी जे चर्चगेटच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने जातात, त्या चाकरमान्यांची देखील बातचीत करत त्यांच्याशी देखील संवाद साधत जे आहे ते हे चाकरमान्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत। त्या अगोदर ते चर्चगेटला जातील आणि चर्चगेटला एका महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती त्यांच्या नेत्यांसोबत एका हॉटेलमध्ये पार पडणार आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी पहिले जातील आणि नियोजन जे आहे ते संपूर्णपणे नियोजन हे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आले। निवृत्ती, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।